आपलं मन कोणी सांभाळत नाही म्हणून नाराज व्हायचं नसतं. आपलं मन आपणच सांभाळायचं असतं. फुलांची अपेक्षा केल्यावर वाटेत काटे मिळणारच. फुलं नाही मिळाली म्हणून दुःखी व्हायचं नसतं. काट्यांनाच आपलंसं करायचं असतं. मनाची घुसमट मोकळी करताना अश्रू तर वाहणारच. वाहणाऱ्या अश्रूंना थांबवायचं नसतं. नंतर मात्र आपण पाऊस पडून गेल्यानंतर निरभ्र झालेल्या आभाळासारखं मोकळ्या मनानं जगायचं असतं. नात्यातला संपलेला किंवा थांबलेला संवाद हा वाळलेल्या झाडाच्या खोडासारखाच असतो. त्याला वाळलेलं असलं तरी झाडच म्हणावं लागतं आणि त्याला पुन्हा कधीच पालवी फुटणार नाही हे माहिती असूनही त्या शुष्क खोडानं पालवी फुटण्याची अपेक्षा करावी का? आणि तशीच अपेक्षा संपलेल्या आणि संपवलेल्या नात्यात पुन्हा ओलावा निर्माण होण्याची करणं कितपत योग्य आहे आणि ही अपेक्षा पूर्ण होईल का? या नात्याला नेमकं काय म्हणावं?